वेलकम स्टुडंट, वेलकम टू लेक्चर 9. तर आपण आज काय पाहणार आहोत? आय थिंक प्रॅक्टिस 5.4 झाली आपली. सॉरी सॉरी, नाही झाली. सो सॉरी. हा, हे झालं सिम्प्लिफिकेशन 1 and 2. प्रॅक्टिस 5.3 चालू आहे आपलं. त्यातलं हे झालं, हे पण झालं, हे पण झालं आणि थर्ड एंड फोर्थ. ओके, तर हे बघूयात काय आहे ते. ओके सर, जय श्री स्वामी समर्थ. थर्ड क्वेश्चन. हो सॉरी, पेन. 4a minus 3 whole cube minus 4a plus 3 whole cube. ओके, तर a minus b whole cube चा फॉर्म्युला a cube minus 3 a square b plus 3 a b square minus b cube म्हणजे 3 चा क्यूब. बरोबर आहे ना? a cube म्हणजे हे फर्स्ट टर्म ए आहे तुमची, दिस इज ए, दिस इज बी. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आणि हे मायनस, आता हे मायनस इथे लिहिणार, दुसरा ब्रॅकेट चालू करणार. इथे ए प्लस बी आहे, काही टेन्शन नाही. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर आहे. आता सॉल्व करूयात. 4 चौक 16, 16 चौक 64 ए क्यूब माइनस 3 इंटू 4 चौक 16 ए स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 चा स्क्वेअर 9 मायनस 3 चा क्यूब काय येतो 27. ओके, आणि इथे 64 ए क्यूब प्लस 3 इंटू 16 ए स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 9 प्लस 27. ओके, आता 64 ए क्यूब मायनस 16 त्रिक 48 किंवा 3 त्रिक 9, 16 9 44, 144 ए स्क्वेअर प्लस 9 चौक 36, 36 त्रिक 108 ए मायनस 27. ओके, आणि या सगळ्यांचे साईन चेंज होतील कारण इथे मायनस आलं. याचं साईन चेंज होईल, याचं होईल, याचं होईल आणि याचं पण. तर हे प्लस 64 काय होईल, मायनस 64 मायनस 144 मायनस याचं मल्टिप्लिकेशन काय होईल 108 आणि हे काय होईल मायनस 27. ओके नाही? आणि काय सारखं सारखं ज्या टर्म्स आहेत म्हणजे विथ डिफरंट साइन काढून टाका. 64 ए क्यूब प्लस 64 ए क्यूब मायनस 64 ए क्यूब कटला, प्लस 108 मायनस 108 कटला. बरोबर आहे की नाही? तर हे किती होईल, मायनस 144 मायनस 144 मायनस 288 ए स्क्वेअर मायनस 27 मायनस 27 मायनस 54. समजलं? मायनस 288 ए स्क्वेअर मायनस 54. दिस विल बी युअर फायनल आन्सर. काही समजत नसेल थोडंसं मागे जा, समजून जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चौथा, 5x minus 7y whole cube plus 5x plus 7y 5x plus 7y whole cube. Okay, a cube minus 3a square b plus 3a b square minus b cube. बरोबर आहे. आणि इथे प्लस आहे बाळा, प्लस असल्यामुळे काय करतो आपण, ब्रॅकेट त्याची गरज नाही ना, कारण साइन चेंज होणारच नाही. साइन चेंज होणारच नाही. इथे जर मायनस असला असतं तर मी ब्रॅकेट दिलं असतं, कारण मला नंतर जाऊन पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, साइन चेंज करायचे ना. तर हे प्लस, हे बघा, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, आणि लगेच सारख्या सारख्या टर्म काढून टाका. कशाला वेळ लावायचा त्याच्यामध्ये, आहे की नाही? कारण साइन चेंज करत बसायची गरज नाही आपल्याला. म्हणजे बघा, हे पॉझिटिव्ह दिसते, हे निगेटिव्ह दिसते, कटलं. हे पॉझिटिव्ह दिसते, हे निगेटिव्ह दिसते, सारख्या टर्म आणि डिफरंट साइन, कटलं की नाही? बस बाकी दिसत तसं सॉल्व्ह करूत आपण. 5 चा क्यूब 125 एक्स क्यूब, नंतर काय हे प्लस 3 इंटू 5x इंटू 7 चा स्क्वेअर 49 वाय स्क्वेअर
प्लस 5 चा क्यूब 125 एक्स क्यूब प्लस 3 आता 3 इंटू 5x इंटू 7 स्क्वेअर 49 वाय स्क्वेअर. ओके नाही. 125 125 250 250 एक्स क्यूब प्लस 49 इंटू 15 49 इंटू 15 945 4 उरले 520 9 29 29 जाते 30 3 4 1 4 7 735 735 एक्स वाय स्क्वेअर प्लस हे तर ऍड केलं आपण हे राहिलं आता हे पण तसंच आहे 3 15 इंटू 49 735 हे एक्स तुमचं हे एक्स आणि हा तुमचं वाय एक्स वाय स्क्वेअर चेक करू तरी आपण ना 49 इंटू 15 735 बरोबर आहे. आता ऍडिशन करा या दोघांची तर ऍडिशन पहिलेच केली ना आपण आता या दोघांची राहिली 700 आणि 700 1470 1470 एक्स वाय स्क्वेअर. ओके काही समजत नसेल थोडं मागे जा समजून जाईल तुम्हाला कारण कसं आहे तुम्ही मागे जाऊन रिपीट पुन्हा बघू शकता ना. चलो पुढे काय दिलं पुढच्या पेजवर जाऊ आपण बघा एक्सपान्शन ऑफ नवीन फॉर्म्युला ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर. ओके याचं एक्सपान्शन कसं केलंय ते पहिल्यांदा आपण बघूया फॉर्म्युला बनला कसा. ओके स्क्वेअर म्हणजे त्याच ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणे असं काही नसेल म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं मल्टिप्लिकेशन लिहायची गरज नसते. ओके आता फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट second term into second bracket third term into second bracket बस मल्टीप्लाई करा a into a square a into b ab a into c ac b into a ba किंवा ab b into b b square b into b bc मी कधीच असं cb लिहित नाही ba लिहित नाही का अल्फाबेट पहिल्यांदा मी a पहिल्यांदा येतो ना हेच पहिल्यांदा ठेवायचं आपल्या ह्याच्यामध्ये अल्फाबेटिकल सिरीज मध्ये. ओके सी इंटू ए सी ए नाही लिहायचं एसी लिहायचं सी इंटू बी सी बी नाही लिहायचं बी सी लिहायचं सी इंटू सी सी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर ए स्क्वेअर झाला बी स्क्वेअर लिहिला सी स्क्वेअर टिकटेत ना ते. आता बघा हा ए बी आणि अजून एक ए बी हा ए बी प्लस ए बी किती येईल 2ab बी सी किती येईल 2bc आणि एसी एसी किती 2ac झालं. हा फॉर्म्युला किती सोपा फॉर्म्युला फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर प्लस थर्ड टर्म स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर थर्ड टर्म स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर त्यानंतर काय 2ab 2bc 2ac 2ab 2bc 2ac ac किंवा ca ओके ना 2ab 2bc 2ac हे फॉर्म्युला तो पाठ ठेवायचा आपण ओके ना सोपं आहे ना फॉर्म्युला. तर ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर थर्ड टर्म स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ac हे सॉल्व करू बघा p प्लस q प्लस 3 होल स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर 2ab a b 2bc b c 2ac a c ओके तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab 2bc आणि 2ac इनका स्क्वेअर काय 9 3 दुणे 6 क्यूब प्लस 3 दुणे 6 क्यूब आलं पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 बघा 3 चा स्क्वेअर 9 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर 2p क्यू आलं का आलं 6p आलं का आलं 6p आलं का आलं ते कुठे मागे पुढे उचलून ठेवा 9 इथे ठेवा 2pq मागे ठेवा असं काहीच नसतं फक्त साइन सहित ठेवायचं समजा हे -6p असेल तर इथे लिहिताना पण -6p लिहायचं प्लस 6p नाही लिहायचं ओके समजलं. तर वंदे मातरम जय हिंद जय भारत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू चला तोपर्यंत बाय.